अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। स्वजयती सिंदूरवदनु देव यत्पाद पंकज स्मरणं, वाश्रम निरेवतं सारसी नाशेति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता। सा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समोरतरले ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकालिया स्पर्शला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वंदे विष्णु भवयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। मैत्र केला महाबळी, कामानये अंतकाळी। अधिघेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। नाही तरी यमदात खातो करकर। मैत्र केला महाबळी, कामानये अंतकाळी। अधिघेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। नाही तरी यमदात खातो करकर। धन मिळविले कोडी, काळ घेतल्यान सोडी। मैत्र केला महाबळी, कामानये अंतकाळी। अधिघेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। नाही तरी यमदात खातो करकर। धन मिळविले कोडी, काळ घेतल्यान सोडी। धन मिळविले कोडी, काळ घेतल्यान सोडी। मैत्र केला महाबळी, कामानये अंतकाळी। अधिघेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। नाही तरी यमदात खातो करकर। कामानये हा परिवार, सैन्य लोक भऊ फार। कामानये हा परिवार, सैन्य लोक भऊ फार। मैत्र केला महाबळी, कामानये अंतकाळी। अधिघेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। नाही तरी यमदात खातो करकर। मैत्र केला महाबळी, कामानये अंतकाळी। अधिघेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। नाही तरी यमदात खातो करकरम। तव वरी तुमचे बळ, तव वरी तुमचे बळ, जवळ आला नाही काळ। तव वरी तुमचे बळ, जवळ आला नाही काळ। तव वरी तुमचे बळ, जवळ आला नाही काळ।
मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम नाहीतरी यमदात खातो कर कर मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम नाहीतरी यमदात खातो कर कर तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी आधी घेरे राम नाम सामा भर्या उत्तम नाहीतरी यमदात खातो कर कर मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी आधी घेरे राम नाम सामा भर्या उत्तम नाहीतरी यमदात खातो कर कर ओम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम ओम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम 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 श्री राम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग। ओम नमोजी अध्याय ओवी नंबर 100 ते 125। ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय सोंसमेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी रोजे देव परतीच्या वाविशेलत सोमभावा चे निधावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटे देव परतीच्या वाविशेलत सोमभावाचे निथावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी येणे उपाये मज भजले ते हे माझी माया तरले पर्यायशे भक्त विपाईले बहुअस नाही जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला मनोनी विसरू आत्मबोधाचा ते वेळी निमाचे वस्त्र नाटवे पुढील अधोगतीची लाज नेनवे आणि करितात जे न करावे वेदू मने पाहे पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थू आघावा सांडोनिया पाहे पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थू आघवा सांडोनिया इंद्रिय ग्रामीचे राजपिदी अहम ममतेची जल्पवादी विकारांतराची मांदी मिळवनिया दुःख शोकाच्या घाई मारिली या चिशेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्राशिले माया मनोनी ते माते चुकले एक चतुर्विध मज भजले जिही आत्महित केले वाढते गा
पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिच्या अर्थार्थी जाणिजे ज्ञानी या चौथा तेत अर्थ तो अर्थाची निव्याजे जिज्ञासो तो जाणावया लागी भजे तिजेनी तेने इच्छिजे अर्थ सिद्धी मग चौथियाच्या ठाई काहीच करणे नाही मनोनी भक्तु एकुपाही ज्ञानी आजो जे तया ज्ञानाचे प्रकाशे फिटले भेदा भेदाचे कवडशे मग मीची झाला समरशे आणि भक्त ही तेवीची परी अनिकाची दिटी नावे क जैसा स्फुटी कुची आभासे उदकम तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगता तो जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्या आला जरी पवन हलवोनी पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे एरवी गगन तो सहजे असे जैसे तैसे शरीरी हन कर्मे तो भक्त ऐसा गमे परी अंतर प्रतिती धर्मे मीची जाहला आणि ज्ञानाचे नी उजिडलेपणे मी आत्मा ऐशे तो जाणे मनवोनी मीही तैशेची मने उचंबळला सांता हा गा जीवा पहिला कडिली खुने जो पावोनी वावरो जाणे तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय मनोनी आपुलाल्या हिताचे नि लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परिमीची करी वालवे ऐसा ज्ञानिया एकम पाहे पा दुबते याची आशा मग जग धेनुषी करीतसे फासा पाहे पा दुबते याशा जग धेनुषी करीतसे फासा परी दोरे विन कैसा वत्साचा बळी काजे तनु मनु प्राणी ते अनिक काही चिनेने देखे तया ते मने हे माय माझी ते येणे माने अनन्य गती म्हणून धेनु ही तैसीची प्रीती तया लागी लक्ष्मीपती बोलिले साचे हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पडियंते आमा परी जानोनी आमाते जो पाहो विसरला मागोते जैसे सागरा येवोनी सरिते मुरढावे ठेले तैसी अंतकरण कुहुरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मज मिनली तो मी हे काय बोली फार करू एरवी ज्ञानिया जो मनिजे तो चैतन्यची केवळ माझे हे न मनावे परी काय किजे न बोलणे बोलो एरवी ज्ञानिया जो मनिजे तो चैतन्यची केवळ माझे हे न मनावे परी काय किजे न बोलणे बोलो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 39 भाग 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः मी तव वंशस्थ कैवारी दशरथाचा कृतोपकारी तिही कथा निज निर्धारी अवधारी गा श्रीराम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुण नामायशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुट्टानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोना उधारी जो जे आपुले आपण दैवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 39व्या अध्यायाच्या भाग 3 सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. रामरया तृणशय्येवर 3 दिवस समुद्र तीरावर शयन करतात. समुद्र भेटीला यावा, सागरानं आपल्याला भेट द्यावी म्हणून हा दिलेल्या सागराला मान सन्मान रामरया जगासमोर ठेवत असताना समुद्र काही 3 दिवस आपल्या भेटीला येत नाही म्हणून रामरया रागाला जातात. हातामध्ये धनुष्य घेऊन प्रत्यंचा लावून ओढी काढून बाण लावून अग्निअस्त्र जपून तयारीमध्ये असतात. एवढ्यामध्ये समुद्र सहकुटुंब सहपरिवार लेकरा बाळासह रामरयांना साक्षात मूर्तिमंत स्वरूपामध्ये ब्राह्मणाच्या वेशामध्ये शरण येतो. आणि रामरयाला न येण्यामागची कारण सांगतो. कारण तू सूर्यवंशाला, रविकुळाला, रघुवंशाला खाली नेऊन ठेवलेलं आहे. प्रतिमा मलिन केलेली आहे, लांछन लावलेलं आहे. याची मला लाज वाटली म्हणून मी रामा तुमच्या भेटीला आलो नाही. हे सांगत असताना समुद्र सांगू लागला, मी तुमच्या वंशाचा आहे, मी तुमचा कैवारी आहे, मी तुमचा पूर्वज आहे. माझं तुमचं नातं फार जवळच आहे. राजा दशरथाचे माझे किती संबंध जवळचे होते. या संबंधीची कथा मी निज निर्धारानं रामरया तुला सांगतो. तुम्ही ती सावधानतेनं लक्ष देऊन ऐका असं समुद्र रामरयाला विनंती करतो. तारकामय युद्धांत मी आणि दशरथ इंद्राशी साह्य गेलो तेथ युद्ध कंदनार्थ दृढ झाला. ज्यावेळेस स्वर्गाच्या ठिकाणी तारकासुराचं आणि इंद्राचं युद्ध सुरू झालं त्यावेळेस मी म्हणजे समुद्र सांगतो रामरयाला. आणि राजा दशरथ इंद्राला सहाय्य करण्यासाठी स्वर्गाला गेले होते. त्यावेळेस फार मोठं युद्ध झालं. समुद्र रामरयाला सांगू लागला, माझा दैत्यकरिता घात साह्य झाला दशरथ. दैत्य दमोनी समस्त मज निर्मुक्त राय केले. ज्या वेळेस मला सर्व तारकासुराच्या दैत्यांनी घेरलं आणि माझा अंत करणार होते, माझा घात करणार होते, एवढ्यामध्ये राजा दशरथ सह्यासाठी धावून आला. सगळ्या असणाऱ्या दैत्यांचं, राक्षसांचं दमन केलं आणि मला राजा दशरथांनी तारकासुराच्या दैत्याच्या तावडीतून मुक्त केलं.
असं समुद्र श्रीरामाला सांगू लागला. कष्टी करोनी आरी मंडळ दैत्य निर्दाळिले सकळ इंद्र सुखावनी तत्काळ प्रीती भूपाळ पूजिला. आणि सगळं जे असणार वैऱ्याचं सैन्य होतं त्या दैत्यांचं निर्दाळन केलं. इंद्राला जय मिळवून दिला. इंद्राला आनंद वाटला आणि इंद्रानं राजा दशरथाची अतिशय आवडीनं मान सन्मानानं पूजा केली. समुद्र राजा दशरथाची माहिती रामरायाला सांगू लागलेली आहे. इंद्रे अत्यंत सुखावोणी राया दिदला मुकुट मणी आम्हा दोघा ते पूजोनी अति सन्मानी गौरविले. इंद्राला अतिशय आनंद झाला म्हणून इंद्र राजानं राजा दशरथाला एक मुकुटमणी अर्पण केला. आम्हा दोघाची राजा इंद्रानं पूजा केली, मान सन्मान केला, गौरव केला. तो चिमणी दशरथे अति आवडे दिदला शिते ते जे खून आणले हनुमंते शुद्धी निश्चिते मानावया. आणि तोच असणारा मुकुटमणी ज्याला चुडामणी म्हणतात तो राजा दशरथाने कौशल्याला दिला. कौशल्यानं तो मणी पहिल्यांदा सून म्हणून सीता ज्यावेळेस आली त्यावेळेस सीताला दिला. आणि आता सीतानं हा मणी हनुमंतरायाला खून म्हणून आपल्या वेणीतला मस्तक मणी काढून दिला. अशा प्रकारची माहिती रामरायाला समुद्र सांगू लागला. ऐसा मी दशरथाचा उपकारी काही नव्हेच प्रत्युपकारी तुझ मी होईन साह्यकारी सैन्य सागरी उतरावया. असं माझ्यावर राजा दशरथाचे फार उपकार आहेत. त्या उपकाराचा मी अजून उत्तराई झालेलो नाही रामा. त्या उपकाराची परतफेड करायची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून राजा दशरथाने माझ्यावर केलेले उपकार त्या बदल्यात मी तुला मदत करायला सहाय्य करायला आणि हे सैन्य या सागराच्या पहिल्या तीराला पोहोचवायला मदत करीन. त्याची जी वर्म आहेत खानाखुना आहेत ही रामरया तुला मी सांगेन. समुद्र रामरयाला बोलू लागला. सागर श्रीराम सांगत पहिलं तो विश्वकर्म्याचा सुत नळ नाम कपी विख्यात बांधील सेतू समुद्री. आणि सागर श्रीरामाला सांगू लागला या वानर सेनेमध्ये नळ नावाचा जो वानर आहे तो विश्वकर्म्याचा मुलगा आहे. तो 400 कोसाच्या समुद्रावर सेतू बंधन करील. त्याच्या हातून सेतू बांधला तर तो तरेल असं रामरयाला समुद्र सांगू लागला. त्यासी पित्याचे वरदान सेतू कर्मी हा विचक्षण आज्ञा देवोनी आपण सेतू बंधन करावे. त्याला विश्वकर्म्याचा आशीर्वाद आहे. सेतू बांधण्यामध्ये हा फार पटाईत आहे. रामरया तुम्ही या नळाला आज्ञा द्यावी आणि सेतुबंधनाच्या कार्याला सुरुवात करावी. रामरयाला समुद्र सांगू लागला. तू तव वंशस्थ रघुनाथा मी कृतोपकारी दशरथा ऐशिया परिपरम सहृदयता करीन सायता ते ऐके. समुद्र म्हणतो रामरया तू तर रघुकुळाचा दीपक आहेस, कुळ दीपक आहेस. राजा दशरथाचे माझ्यावर उपकार आहेत आणि म्हणून मी अगदी अंतकरणापासून रामराया तुला सहाय्य करीन. तेही तुला सांगतो ऐक असं समुद्र रामरायाला बोलू लागला. मी न महाग्राह्य न येती तेत लहरी शांत करीन समस्त कुवायू वाजेना सेतुबंधात ऐसा साह्यार्थ करीन रामा. हे रामरया ज्यावेळेस तुमचं सेतुबंधनाचं कार्य चालू असेल त्यावेळेस मोठमोठे मासे मगरी सुसरी
त्याचबरोबर उंचच्या उंच मोठ्या मोठ्या लाटा मी इकडे येऊ देणार नाही. एवढंच नाही, जो असणारा सोसाट्याचा वारा, चक्री वादळ म्हणतात, ते सुद्धा मी सेतुबंधनाकडे पोचू देणार नाही. यात मात्र मी मदत करीन, श्रीरामा सह्य करीन, असं समुद्र रामरैयाला बोलू लागला. लाहोनी पित्याचे वरदान, नळ करील सेतुबंधन, अनेक आहे एक चिन्ह सावधान अवधारे. पित्याचा आशीर्वाद असल्यामुळं नळ बांधणार सेतुबंधनाचं कार्य पूर्ण करेल. आणि अनेक एक त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, सावधानतेने रामरैया ऐक, असं समुद्र रामरैयाला बोलू लागले. नळा अंगी वानर धर्म, सागरी सांडिले शालिग्राम, कोपोनिया ऋषी स्तम, शाप परम दिधला. आणि नळाच्या अंगामध्ये जो असणारा वानर आहे तो वानराचा धर्म आहे म्हणले. आणि सागरामध्ये दगड टाकले, शालिग्राम टाकले की ते ऋषींचा एक कोप आहे म्हणले, कोप. त्या कोपानं ऋषीनं काय केलेलं आहे तर परम शाप नळाला दिलेला आहे. कारण नळानं काय केलं होतं म्हणले, या पूजेच्या शालिग्रामाच्या मूर्ती असतात ना, त्या मूर्ती म्हणले ऋषींच्या घेऊन वानर चेष्टा करून समुद्रात फेकून दिल. त्यावेळेस त्यांनी ऋषींनी या नळाला शाप दिला होता. अशा प्रकारे रामरायाला समुद्र नळाविषयीची ही काही माहिती गुह्य सांगू लागलेली आहे. माझ्या तिरी ऋषी बैसोन, करीती स्नान संध्यानुष्ठान, पुढे मांडोनी शाळीग्राम, ध्यानस्थ होनी बैसती. रामरयाला समुद्र नळाला कसा ऋषी मंडळींनी शाप दिला, का दिला, नळानं काय खोड्या केल्या, याची कथा सांगू लागले. समुद्र तीरावरती ऋषी मंडळी येऊन बसायची, आपली स्नान संध्या करून अनुष्ठानाला बसायची. पुढे शालिग्रामाची मूर्ती ठेवून ही ऋषी मंडळी ध्यानस्थ होऊन बसत होती. ते नळ कपी येऊन ऋषीचे शालिग्राम करी घेऊन, समुद्रा माझी दे टाकून, ऋषी कोपोन शाप देते. आता ऋषी मंडळी समुद्राच्या तीराला यायची, स्नान संध्या करायची, अनुष्ठानाला बसायची, पुढे शालिग्रामाची मूर्ती ठेवायची, हात जोडून अनुष्ठान करत डोळे झाकून बसायची. तेवढ्यात हे नळ नावाचं कपी वानर यायचं. आणि हे वानर येऊन ऋषींच्या ज्या शालिग्रामाच्या भगवंताच्या मूर्ती आहेत म्हणजे त्या हातामध्ये घ्यायचं आणि समुद्रामध्ये टाकून द्यायचं. आणि त्यामुळे ऋषींनी या कपीला म्हणजेच नळाला शाप दिला म्हणले. त्या ऋषी मंडळींनी जो शाप दिला तो शाप रामरयाला समुद्र सांगू लागलेला आहे. तुझे निहाते सागरी शिळा, न बुडती कदा काळा, हाई सेतुबंधनी नळा, असे आगळा पुरुषार्थ. आणि त्या ऋषींनी असा शाप दिला होता की तू दगड, गोटे, शिळा जरी समुद्रामध्ये नळा फेकून दिल्यास तर ते तुझ्या हातून बुडणार नाहीत. हा शाप नळाला ऋषी मंडळींनी दिलेला आहे. आणि त्यामुळे सेतुबंधन करण्यासाठी हा शाप सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. हा एक नळाचा आगळा वेगळा पुरुषार्थ ठरणार आहे. समुद्र रामरयाला माहिती सांगू लागला. ऐकोनी समुद्राचे वचन, नळे वंदोनी श्रीरामचरण, स्वये बोलिला गर्जन, शेतो वंदन करीन मी. समुद्राची भूमिका, नळाची कथा समुद्राच्या मुखातून नळानं ऐकली. नळ उठून धावत आला, रामरयांना वंदन केलं
रामरयाचं दर्शन घेतलं, स्वतः गर्जना करून बोलू लागला, रामरया तुम्ही काही काळजी करू नका, या सेतुबंधनाचं कार्य मी पूर्ण करीन. अशा प्रकारे नळ रामरयांना दर्शन घेऊन बोलला. सिंधू बोलिला सत्य गोष्टी, सेतुबंधनाची हातवटी, आहे सामर्थ्य माझे पोटी, उठा उठी निर्मिन. जे आता रामरया सिंधू म्हणजे सागरानं तुम्हाला सांगितलेले ते गोष्टी खरे आहेत म्हणले. सेतू बांधण्यामध्ये मी फार पटाईत मिस्त्री म्हणले, पटाईत गवंडे म्हणले, हातवटी माझी त्यात. आणि ताबडतोब उठाउठी सेतू बंधनाचं कार्य मी पूर्णत्वाला नेहीन रामरया, असा नळवा नर रामरयांना बोलू लागला. सिंधू अगाध अत्यंत थोर, सेतू बांधीन मी सत्वर, पर्वताना अवया वानर, स्वामीने सत्वर धाडावे. हा जो 400 कोसाचा भला मोठा समुद्र आहे म्हणले, या अत्यंत थोर आघात असणाऱ्या समुद्रावरती सेतू बांधायला मी तयार आहे. त्यासाठी पर्वत लागतील, मोठमोठे डोंगर लागतील, शिळा लागतील. म्हणून स्वामीवर्या तुम्ही काय करावं तर सर्व वानरांना पर्वत आणण्यासाठी पाठवावं, धाडावं, असं रामरयांना विनंती नळ नावाचा वानर करतो. सेतू बांधीनार दक्षिणे, ऐकोनी नळाचे बोलणे, श्रीराम संतोषला शस्त्र गुणे, अति सन्मानी प्रीती पूजे. काही फार वेळ लागणार नाही रामरया, सेतू बांधायची चांगली कला माझ्याकडे, असं नळाचं बोलणं नळाच्या मुखातून रामरयांनी ऐकलं. रामरयांना आनंद वाटला, अतिशय आवडी प्रेमानं नळ वानराची रामरयांनी पूजा केली. सवेची सिंधुशी अनुवादन, वाक पुष्पी प्रीतिपूजन, मृदू मंजुळ मधुर वचन, श्री रघुनंदन सांगत. त्याचबरोबर शब्दामध्ये समुद्राची आपल्या वाक्य पुष्पानं प्रेमानं पूजा केलेली आहे. मृदू मंजुळ मधुर वचनानं रामरया काय बोलू लागलेली आहेत. तुझ्या कोपाची एक डाळी, अग्निबाण लाविला कोदंडी, चाप ओढिले परम प्रौढी, तो मीन काढी माघारा. रामरया समुद्राला म्हणतात, तुझ्यावर मी खूप रागाला गेलो होतो, तापलो होतो म्हणले. अग्निबाणाची योजना मी धनुष्याला केली होती, त्याची ओढी काढली होती. आता तो बाण मी परत घेणार नाही. अशा प्रकारे रामरया समुद्राला बोलू लागले. सोडोनी अग्नी बाण, सांग कोणाचा घेऊ प्राण, माझा बाण अति निर्वाण, सत्य जाण समुद्रा. एकदा धनुष्याला लावलेला बाण मी परत काही जरी झालं तर काढून घेत नसतो, आणि माझा बाण सुटला तर ज्याच्यावर तो बाण सोडलेला आहे त्याचा प्राण घेतल्याशिवाय सोडत नाही, त्याला मोक्षाला पाठवल्याशिवाय सोडत नाही. मग रामरया म्हणतात, सांग समुद्रा मी कोणाचा आता प्राण घेऊ, माझा बाण अतिशय निर्वाण आहे, हे माझं सत्य वचन आहे. समुद्राला रामरया बोलतात. समुद्र मने पश्चिम तीरी, मारू दैत्य दुराचारी, मज पिडितो नाना परितो, संवारी येणे बाणे. समुद्रानं सांगितलं, माझं जे पश्चिम तीर आहे म्हणले तिथं मरू नावाचा दुष्ट दुराचारी चांडाळ दैत्य, तो मला सारखा त्रास देतो म्हणले भगवंता. त्याचा तुम्ही प्राण घ्यावा, त्याचा नाश करावा, संहार करावा या बाणानं, असं समुद्र श्रीरामांना सांगतो. ऐकोनी समुद्राचे वचन, श्रीरामी सोडिला अग्निबाण, मरू मारिला न लागता क्षण, झाले शोषण समुद्राचे,
समुद्राचं शब्द रामरयांनी ऐकलं. ओढी काढून लावलेला धनुष्य, त्या धनुष्याला लावलेला बाण, जो अग्निबाण होता तो श्रीरामांनी सोडला आणि क्षण सुद्धा लागू दिला नाही, मरु दैत्याला संपवलं. आणि जो पश्चिम तीर होता तिथलं समुद्राचं जे पाणी होतं ते त्या अग्निबाणानं शोषण केलं म्हणतात. श्रीराम बाणाच्या कल्लोळी उदकाटे समोळी, धरा पोळोनी अग्नी ज्वाळी, श्रीरामा जवळी आली शरण. श्रीरामरयाच्या अग्निबाणामुळं एकच कल्लोळ झाला गेला. पश्चिम तीरावरचं समुद्राचं उदक म्हणजे पाणी आटलं गेलं आणि त्या अग्निबाणाच्या ज्वाळा जमिनीला जाळू लागल्या, पोळू लागल्या. आणि त्यामुळं ही धरणी माता श्रीरामाकडे शरण आली. धरा दे कोणिया दिन वरदवदे श्री रघुनंदन, केला मरुदेश पावन तेची चिन्ह अवधारा. पृथ्वी माता लहान तोंड करून रामरयाला शरण आले. त्यावेळेस श्रीरामाने आपल्या मुखातून एक आशीर्वाद दिला. जो मरुदैत्य राहत होता तिथला जो प्रदेश होता, तिथला जो समुद्र होता, ज्या समुद्राचं पाणी अग्निबाणानं आटलं, तो देश पवित्र होईल, पावन होईल आणि त्याला मारवाड हे नाव पडेल. ज्याला मरुदेश मारवाड म्हणतात त्याची ही कथा ऐका. नात्र तुम्हा आम्हाला विनंती करतात. धरेसी सुटलिया जळ, पृथ्वी पिकेल सर्व काळ, फळमुळांचा बहु सुकाळ, अति रसाळ सुस्वाद. आणि ज्यावेळेस तिथं रामरया धरणी मातेचं सांत्वन करतात, तिला वर प्रदान करून म्हणतात तिथं पाण्याची कमतरता भासणार नाही. तिथली जी पृथ्वी आहे सर्व काळ पिकेल म्हणले, फळाचा फुलांचा तिथं सुकाळ होईल आणि तीही असणारी अतिशय सुगंधित अतिशय परिपक्व फळ मिळतील, काही कमी पडणार नाही असा आशीर्वाद रामरयांनी त्या धरणी मातेला दिला. घरोघरी मागता निर, स्त्रिया संतोषे अर्पिती क्षीर, गायीशी उदक पंचरात्रांतर, तरी अपार क्षीर देते. आणि घरोघरी पाणी जरी मागितलं तरी त्या घरच्या स्त्रिया पाणी न देता दुधाचा तांब्या भरून देतील. गायींना पाणी पाजलं तर गायी अपार दूध देतील आणि अपार दूध घरोघरी असल्यामुळं घरोघरी तुम्ही पाणी मागायला गेलं तर पाण्याच्या ऐवजी तुम्हाला अमृताचा कलश भरून तांब्या भरून मिळेल. अशा प्रकारची अवस्था त्या मरु देशामध्ये मारवाड देशामध्ये होईल असा आशीर्वाद रामरया देतात. पशुशी प्रत्यय ही नाही जीवन, पंच दिवसा उदक पान, तरी घृत क्षीर परम अन्न, नित्य भोजन घरोघरी. तिथं जनावरांची कमतरता भासणार नाही. 5 दिवसातून एकदा जरी तुम्ही जनावराला पाणी पाजलं तरी काही अडचण निर्माण होणार नाही. ती जनावरं भरपूर दूध देतील आणि त्यामुळं दूध, दही, तूप, ताक आणि नित्य प्रत्येकाच्या घरी भोजन करायला काहीच अडचण निर्माण होणार नाही. सगळा सुकाळ होईल. सुजलाम शुपलाम शस्य श्यामलम अशी अवस्था होईल असं रामरया त्या पश्चिम तीराच्या मरुदेशाच्या धरणी मातेला आशीर्वाद देतात. नाना परीच्या दिव्य औषधी, ज्यांच्या अंगी सुगंध गंधी, श्रीरामाचे निज वरदे सुखानुवादे मरुदेशी.
तिथं नाना प्रकारच्या दिव्य औषधी, त्या दिव्य औषधीच्या वनस्पतीपासून, अनेक नाना प्रकारच्या वनस्पतीपासून दिव्य औषधी प्राप्त होतील, ज्यांचा सुगंध दरवळेल आणि सगळाच असणारा मारवाड देश सुखानं आनंदानं तिथं प्रत्येक जण जीवन जगेल, हा रामरायाने आशीर्वाद त्या धरित्री मातेला दिला. तिळाचे ठाई स्नेहपूर्ण, ह्या अर्थाचे नवल कोण, अतिथीचे स्नेहपूर्ण, मरुदेशी जाण घरोघरी. तिळामध्ये तेल असतं, यात काही शंका घ्यायची गरज आहे का म्हणले? तिळामध्ये तेल असतं, याच्यामध्ये नवल वाटण्याचं काही कारण आहे का म्हणले? देव तिळी आला आणि गोडे गोड झाला. तिळामध्ये स्नेहरूपानं देव आला आणि तिळ अधिकच गोड झाला. गोडे गोड झाला म्हणतात, त्या तिळाला गोडपण आलं. यात नवल वाटण्यासारखं काही नाही म्हणले. तसं ज्या वेळेस मारवाड देशामध्ये, या मरु देशामध्ये कोणी अतिथी आला, कोणी पाहुणा आला, तर त्याचा मान सन्मान, आदर सत्कार, आगतम स्वागतम सुस्वागतम केलं जाईल. घरोघरी अतिथीचा मान सन्मान केला जाईल. हा माझा आशीर्वाद आहे, रामराया बोलतात. ज्या ते म्हणती मारवाड, ते जीवाचे पुरती कोड. श्रीराम वरदाचे कैवाड, सुख सुरवाड मरुदेशी. आणि याच मरुदेशाला पुढे मारवाड म्हणतील. मारवाड म्हणजे जिथं जीवाचं कौतुक पुरवलं जातं, जिथं रामरायाच्या आशीर्वादाचं कौतुक आहे, असा सुखी सुरवाड म्हणजे जिथं सुकाळच सुकाळ आहे, जिथं सुखच सुख आहे, असा मरुदेश मारवाड प्रांत उच्च अवस्थेपर्यंत पोहोचेल. रामराया आशीर्वाद देतात. देखोनी श्रीरामाची ख्याती, समुद्र आश्चर्य मानी चित्ती. हर्षवंदोनी श्री रघुपती, सप्रेम पुढती बोलत. रामरायाची कीर्ती समुद्राने आपल्या डोळ्यानं ऐकली, आपल्या कानांना ऐकली, आपल्या डोळ्यांना पाहिली. म्हणजे डोळ्याला आणि कानाला 4 बोटाचं जे अंतर असतं, ते समुद्राचा जो गैरसमज होता की रामराया एवढा प्रतापशाली असून प्रताप का करत नाही, का शरण येतो, का 3-3 दिवस बिगर अनापाण्याचं कुशस्थानावर शयन करतो माझी भेट व्हावी म्हणून, हा जो गैरसमज होता समुद्राच्या मनामध्ये, तो रामरायाचा प्रताप पाहून, रामरायाचं सामर्थ्य पाहून गैरसमज दूर झाला. मनाच्या ठिकाणी आनंदी होऊन रामरायाचं कौतुक समुद्राला वाटलं. आनंदानं रामरायाला समुद्रानं वंदन केलं. हात जोडून समुद्र पुढे उभा राहिला. रामरायाला प्रेमानं आदरानं काय बोलू लागला ऐका. म्हणतात, सांडोनिया निज शर, सोडोनिया निज शर, वदिला मरुदैत्य दुर्धर. पावन केले मरुकांतार, श्री रघुवीर कृपाळू. सोडोनिया निज शर, वदिला मरुदैत्य दुर्धर. पावन केले मरुकांतार, श्री रघुवीर कृपाळू. रामराया खरंच तू कृपाळू आहे म्हणले, दयाळू आहे म्हणले, मायाळू आहे म्हणले. आपला बाण सोडला आणि त्या बाणानं मरुदैत्याचा तर दुष्टाचा वध केला. पण तिथला जो असणारा प्रदेश आहे, तो प्रदेश सुद्धा तो सुजलाम सुफलाम करून टाकला. एवढा भगवान परमात्मा दयेचा सागर आहे, कृपेचा आगर आहे. समुद्र रामरायाची स्तुती आश्चर्यानं करू लागला. तुझी या प्रतापा पुढे, समुद्र कायचे बापुढे.
मज सुखी केले रोकडे, फेडिले सांकडे दुःखाचे. रामरया तुझ्या प्रताप शक्ती पुढं कुठला समुद्र घेऊन बसलायस म्हणले, बापुडे तुझ्या समोर. रामरया तू मला सुखी केलेलं आहे, माझं दुःख नाहीस करून मला सुखरूप केलेलं आहे, असं समुद्र रामरयाला बोलू लागलेलं आहे. स्वये राम संतोषोनी अतिप्रीती समुद्र पूजनी, आल्हादे बोले हर्षवदनी अति सन्मानी संबोधी. स्वतः रामरयांनाही आनंद वाटलेला आहे. परत रामरयांनी समुद्राची अतिप्रीतीनं पूजा केलेली आहे. आल्हादानं, आनंदानं, हर्षानं, अतिशय सन्मानानं रामरया समुद्राला संबोधित करतात. जैसा पिता दशरथ तैसा पूज्य पूर्वज तू निश्चित, सेतुबंधाचा कार्यार्थ सुगम समस्त तुवा केला. श्रीराम समुद्राला सन्मान करून पूजा करून संबोधन करतात, बोलतात, जे अंतरीच आहे ते सांगतात. ज्याप्रमाणे माझे वडील पिताश्री दशरथ आहेत तसे तुम्ही पूज्य माझे वाड वडील निश्चित आहात. सेतुबंधन कसं करायचं, कुणाकडून करायचं याचा सुगम मार्ग तो मला सांगितला, त्यामुळं तुला धन्यता द्यावी तेवढी थोडी, असं रामरया समुद्राला बोलतात. तू दशरथाचा आवडता त्याहुनी मज पर्यंता, तुझा उपकार मज तत्वता श्री रघुनाथा थोर झाला. तू राजा दशरथांचा माझ्या पिताजींचा आवडतायस, तुमचे चांगले ऋणानुबंध, पण माझी त्यापेक्षा सागरा तुझ्याबद्दलची प्रेम आवड अनिवार्य अशा प्रकारची भावना आहे. तू माझा फार आवडताय, तू माझ्यावर उपकार केलेला आहे. रामरयावर तुझा थोर उपकार झालेला आहे, असं रामरया समुद्राला बोलू लागले. ऐकोनी श्रीरामाचे वचन समुद्र घाली लोटांगण, वंदोनी श्रीरामाचे चरण गेला पण निज धामा. श्री रामरयाच्या मुखातले अमृत वचन समुद्रानं ऐकली. समुद्राने रामरयाच्या पायावर साष्टांग दंडवत घातलं, लोळण घेतली, श्री रामाचं चरण वंदन केलं, नमस्कार केला आणि आपल्या निजधामाला समुद्र निघून गेला. एका जनार्दना शरण श्रीराम प्रतापी पूर्ण, समुद्री तरतील पाषाण सेतुबंधन अवधारा. एका जनार्दना शरण श्रीराम प्रतापी संपूर्ण, समुद्री तरतील पाषाण सेतुबंधन अवधारा. हा 39वा अध्याय कळसाला आलेला आहे. रामायणाचे कविकर्ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना आपल्या सद्गुरूंना शरण जातात, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतात. रामरया अतिशय प्रतापशाली आहेत, पूर्ण परब्रह्म आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादानं पुढच्या अध्यायामध्ये सेतुबंधन केलं जाईल. समुद्रामध्ये दगड धोंड पर्वत पाषाण तरले जातील. याचं गोड कथानक सेतुबंधनाची कथा ऐकायला मिळेल. श्रोते मंडळी हो, भाविक भक्त हो, राम मंडळी हो, राम भक्त मंडळी हो, वारकरी मंडळी हो, महाराज मंडळी हो, सगळ्यांनी सावधानतेनं ती कथा अतिशय गोड आहे, सुंदर आहे, तुम्ही ऐकावी ही विनंती रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज करतात आणि चालू अध्यायाला पूर्ण विराम देतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एकाकार ठिकाया, श्रीराम समुद्र शरण गमन नाम 39तमो अध्याय गोडहा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय.
श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय जय राम। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा सीमा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।